राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो थंबनेल वरती तुम्ही बघितलंच असेल की आज व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे माझं. आज आहे थोडा खुशीचा दिवस बिकॉज आज आपलं चॅनल झालंय मॉनिटाईज. आणि मी ठरवलंय की मी जसं सुरुवात केली होती तसं मी पण खूप घाबरलो होतो, मी पण खूप विचार करत होतो. तर मी म्हटलं की आज आपण एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की माझा ही 1 इयर्सची जी जर्नी म्हणजे 1 वर्षाची जर्नी ती कशी होती, मी काय काय शिकलो, काय काय केलं, कसं स्टार्ट केलं आणि कुठे पोहोचलो. आता आज आहे 2025 ची स्टार्टिंग आणि ह्या स्टार्टिंगमध्येच मी माझं मॉनिटायझेशन स्टार्ट झालं, फर्स्ट वीकमध्येच आहे मी. सो मला वाटलं की माझ्यासारखे बरेच लोक आहे ज्यांना स्टार्ट करायचे, आता त्यांना ॲक्च्युली कॉन्फिडन्स थोडा कमी असतो जो माझ्यामध्ये पण होता, बट हळूहळू करून मी त्याच्यावरती कसं ओव्हरकम केलं या सगळ्या विषयांवरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तर वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. चलो लेट्स गो. तर सुरू करतानाच मी तुम्हाला क्लिअर सांगतो की जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करता तर तुमचा एक गोल पाहिजे, आणि गोल इन द सेन्स की पैसे तर सगळ्यांनाच कमवायचे, पैशासाठीच सगळे करताय, बट तुम्ही तुमचा जॉनर काय आहे, तुम्ही कशामध्ये बेटर आहे, आणि जसं की तुम्हाला स्वतःला पण ओळखता आलं पाहिजे थोडंसं. बिकॉज होतं काय की आपण, आणि खूप विचार नका करू, सुरुवातीलाच स्टार्ट करा. तर मला सांगायचं असं होतं की म्हणजे मी जेव्हा स्टार्ट करत होतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. आता मी राहतो जर्मनीला आणि जर्मनीमध्ये मी करतो जॉब. तर जॉब करता करता मी बऱ्याचशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी पण करतो. मी स्पोर्ट्स खेळतो, इथे क्रिकेट खेळतो, बऱ्याचशा गोष्टी करतो. तर मला वाटत होतं की मला सगळे माझे फ्रेंड्स वगैरे विचारायचे की तू तिथे काय करतो आणि टाइम कसं स्पेंड करतो, तू तिथे बोर नाही होत का तुला, तर बोर झाल्यावरती तू काय करतो. तर माझा मेन गोल असा होता की जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं मला असं वाटलं की ह्या जर्नीला आपण एक वेगळा वेने जाऊया, आणि यूट्यूबमधनं माझं म्हणजे मला असं वाटत होतं की यूट्यूब इज अ व्हेरी गुड ऑप्शन, कारण की यूट्यूबवरती तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकतात पण आणि स्वतःच्या गोष्टी टाकू पण शकता की तुम्ही काय ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात, जेणेकरून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते. आणि मेन गोल जो माझा होता मी तुम्हाला तो सांगतो की जेव्हा मी 2019ला जर्मनीत आलो होतो तेव्हा मला बरेच प्रश्न होते माझ्या मनामध्ये की कसं असेल, काय असेल, कंट्रीचे छोटे छोटे बारकावे किंवा बऱ्याचशा गोष्टी. तर जेव्हा मी आता व्हिडिओ स्टार्ट करतोय तर माझा पर्पज हाच आहे की लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि लोकांना कशी हेल्प होईल, किंवा नवीन स्टुडंट्स येतात किंवा जॉब प्रोफेशनल्स जे येतात त्यांना बरीचशी माहिती नसते, तर ती माहिती कशी पोहोचवता येईल याचाच माझा मेन टार्गेट होता. बेसिकली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि क्रिकेटचे व्हिडिओज, तर याचा दोघांचं कॉम्बिनेशन आहे माझं. बिकॉज मी काय करतोय की असं नाही की फक्त इन्फॉर्मेशनच देतोय लोकांना, मी माझ्या पण गोष्टी ज्या मी करतोय, डेली व्लॉग्स करतो, मी ट्रॅव्हल करतो इथे, तर त्यासुद्धा मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करतो. सो बट हे हळूहळू झालं, हे असं नाही की गोल तर सेट केला होता मी की लोकांची हेल्प करायची, बट असं नाही की फर्स्ट व्हिडिओ टाकल्यापासूनच माझं सगळं ओके झालं. मी तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ दाखवतो. माझे आईवडील जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा जर्मनीमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर मी व्हिडिओ बनवला होता, आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला की त्यांचा, मी जर्मनीला जिथे राहतो मार्बुर्गमध्ये, तिथून फ्रँकफर्टला त्यांना घ्यायला जेव्हा गेलो होतो तर तो व्लॉग जो आहे तो मी अपलोड केला होता. आणि आईबाबांची फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट, तर तो व्हिडिओ मी टाकला होता. आणि हे माझे आईवडील जेव्हा जर्मनीमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना रिसीव्ह केलं होतं फ्रँकफर्ट एअरपोर्टला, आणि तिथून माझी जर्नी चालू झाली यूट्यूबची. तर आईवडिलांबरोबर पण मी भरपूर फिरलो, भरपूर जर्मनीमध्ये सगळीकडे बऱ्यापैकी ठिकाणी गेलो, आणि त्या सगळ्या गोष्टी मी अपलोड केल्या. त्याच्यानंतर मी जेव्हा त्याच्यानंतर मी बघितलं की मी म्हणजे समर पण चालू झाला होता, तर मी क्रिकेट पण खेळत होतो, तर क्रिकेटचे पण आमचे इंडोर आउटडोअरचे व्हिडिओज मी टाकायचो. अँड त्यानंतर मी आता रिसेंटली मी पॉडकास्ट पण चालू केले की पॉडकास्टमध्ये बऱ्यापैकी जे इथले लोकल्स आहे, ज्यांना काय काय चॅलेंजेस आहे, काय काय प्रॉब्लेम्स आहे, या सगळ्या गोष्टींना मी कव्हर करतोय. सो हा ओव्हरऑल माझा एक चॅनलचा समरी आहे आणि माझा गोल मी तुम्हाला सांगितला. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करत होतो किंवा मी व्हिडिओज बनवत होतो, अपलोड करत होतो, तर असं नाही की मी स्टार्ट केलं आणि माझं लगेच सबस्क्रायबर वाढायला लागले आणि लगेच व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागले. पहिले स्टार्टिंगला तर खूप कंटाळा यायचा, एवढं एडिटिंगमध्ये वेळ जायचा, एवढं असं वाटायचं की एवढं सगळं करून जेव्हा मी चॅनलवरती टाकतो त्याला व्ह्यूज येतात 10-50 एवढंच व्ह्यूज यायचे. तर मला असं वाटतं की जो स्ट्रगल आहे स्टार्टिंगचा तो सगळ्यांनाच असतो, आणि मी एवढाच विचार करायचो नेहमी की एकतर आपलं कॉन्टेंट चांगलं नसेल किंवा आतापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचलो नाहीये. सो इदर वर्क ऑन युअर कॉन्टेंट ऑर
ट्राय टू बी कन्सिस्टंट. एवढंच 2 ऑप्शन माझ्याकडे होते, बिकॉज मी बऱ्याच लोकांकडे पाहिलेले आहे आणि बरेच मार्केटमध्ये युट्यूबर्स आहे जे खूप कष्ट करतात आणि खूप मेहनत करतात. आणि माझा पण तोच गोल आहे की आपण करत राहायचं, बिकॉज तेवढंच माझ्या हातात आहे. प्रोसेस, फॉलो द प्रोसेस, रिझल्ट जो येईल तो आपण बघूया. तर मी पण ह्या स्ट्रगलमधनं अजूनही जातोय. असं नाही की माझं आता एडिटिंग आणि याच्यामध्ये वेळ नाही जातो त्याच्यामध्ये वेळ. बट जेव्हा तुम्हाला फर्स्ट गोल अचीव्ह होतो, शॉर्ट टर्म गोल तुमचे, जसे 100 सबस्क्रायबर झाले, त्याच्यानंतर 1000 सबस्क्रायबर झाले, त्याच्यानंतर 2 झाले, 5 झाले. सो तुमचे जे छोटे छोटे जे अचीव्हमेंट आहे त्याला तुम्ही ॲज अ कॉम्प्लिमेंट घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक बूस्ट पण मिळतो. बिकॉज जेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या अचीव्हमेंट तुमच्या सक्सेसफुली कम्प्लीट होतात तेव्हा तुम्हाला भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्या डोक्यात पण नव्हतं की माझ्या सबस्क्रायबर बेस किती असेल. सो 0 ते आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय माझे जवळपास अराउंड अबाउट 8,500 सबस्क्रायबर झाले अँड मॉनिटाईज पण झालंय. सो मला असं वाटतं की 1 वर्षाच्या कालावधीत मी बरंचसं काही ते चांगलं एक पाथवरती आहे. आणि तुम्ही पण जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा तुमच्या डोक्यात पण हे असू द्या की हे 1 डे जर्नी नाही आहे, कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावं लागेल. आणि आय थिंक जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहता तेव्हा तुम्हाला रिझल्ट आपोआप दिसायला लागतात. तर कंटेंट स्टाईल जी आहे माझी, तर कंटेंट स्टाईलबद्दल मी आता तुम्हाला सांगेल थोडंसं की माझा कंटेंट काय काय होता. मी डेली व्लॉग्स नाही, आय वुड से ट्रॅव्हल व्लॉग्स, किंवा मी कुठल्या प्लेसेसवरती गेलो किंवा कुठे नवीन गोष्ट मला दिसली तर तिथले व्लॉग्स मी बनवतो. त्याच्यानंतर माझा क्रिकेट जो माझा पॅशन आहे, तर इंडोर क्रिकेट आणि आउटडोर क्रिकेट आम्ही दोन्ही खेळतो. मी फ्रँकफर्टला क्रिकेट खेळायला जातो, तर फ्रँकफर्टला क्रिकेट खेळत असतानाचे व्हिडिओ, तर मॅचचे व्हिडिओ, आणि इंडोर जे आमचे हॉल्स आहे, समजा विंटर सीझन असेल तर इंडोर क्रिकेट खेळतो आम्ही, तर इंडोर क्रिकेटच्या हॉलमधले पण मी मॅचेस शूट करून व्हिडिओज अपलोड करतो. आणि थर्ड थिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी पॉडकास्ट व्हिडिओज पण बनवतो. तर पॉडकास्ट व्हिडिओचा पर्पजच हा होता की इन्फॉर्मेशन जेवढी लोकांपर्यंत पोहोचवता येईल मला, जेवढ्या पण बरेचसे लोक, आता मी इंस्टाग्रामवरती पण माझं चॅनल आहे, तर ते मला मेसेज करतात, पर्सनल डीएम्स करतात, लिंक्डइनवरती डीएम्स करतात की मला ही गोष्ट माहीत नाही आहे, ही गोष्ट मला सांगशील. सो हे पॉडकास्ट बनवण्याचा उद्देश पण हाच होता की ह्या पॉडकास्टमध्ये जेवढे पण प्रश्न मला येतात किंवा कॉमेंट्स येतात ते मी क्लब करून त्या पॉडकास्ट थ्रू लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवतो. आणि हे सगळं माझ्या चॅनलचं एक कॉन्टेंट काय आहे याची समरी आहे, म्हणजे माझं कॉन्टेंट कशामध्ये मी डील करतो, माझ्या चॅनलवरती मी काय काय टाकतो. आणि ऑब्व्हियसली लास्ट बट नॉट द लिस्ट, माझा इंस्टाग्राम, त्याच्यावरती मी कॉमेडी कंटेंट ठेवलाय थोडासा, बिकॉज मी मी एक म्हणजे फनी पर्सन आहे आणि हॅपी गो लकी माझं स्वभाव आहे. सो मला असं वाटतं की तो पण कुठेतरी मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिस आउट नको व्हायला, म्हणून मी इंस्टाग्रामवरती माझं कॉन्टेंट थोडा वेगळा ठेवलाय. आणि युट्यूबवरती स्ट्रिक्टली, बिकॉज ऑब्व्हियसली युट्यूबवरती मी कॉमेडी शॉर्ट्स किंवा जे आहेत ते पण टाकतो. बट युट्यूबला मोस्टली लोकांचा बघायचा दृष्टिकोन असा होता, म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यावरती इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे लोकांना, बिकॉज लॉंग व्हिडिओमधनं लोकांना काही इनपुट भेटत असेल तर त्याच्यामध्ये मजा आहे. आणि मला असं वाटतं की जर मी इथे आहे आणि मला थोडासा वेळ भेटतोय तर मी ट्राय करायला पाहिजे की जितकी जास्त पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन ऑर लेट्स से ग्राउंड रियालिटी सांगता येईल तेवढी ट्राय करतो मी. सो लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करायला हवं. मी एवढा मोठा नाही आहे, बट मी तुम्हाला माझ्या जर्नीमधनं एक समरी सांगू शकतो की जर तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे आणि तुम्ही ह्या विचारात आहे की मी काय टाकू, माझ्याकडे तर कॉन्टेंटच नाही, मी तर रोज फक्त माझी डेली लाईफ आहे, तर मी म्हणेल की तुम्ही तुमचं पहिली गोष्ट एक स्वतःचा सेल्फ स्टडी करा की मी कशात भारी आहे, मी कशात चांगलं काहीतरी करू शकतो. आणि एवढा विचार नका करू स्टार्टिंगला, बिकॉज काय होतं, मी जसं फर्स्ट व्हिडिओ टाकला होता आईवडिलांसोबत आणि मी आत्ताचा जो व्हिडिओ टाकतोय, तर ह्या व्हिडिओजमध्ये मी एडिटिंगपासनं ते व्हिडिओजमध्ये काय बोलायचं पासनं ते सगळ्या गोष्टी म्हणजे हळूहळू करून शिकतोय. सो ट्राय करा की लेट्स स्टार्ट इट. आणि जितकं लवकर स्टार्ट कराल तितकं तुम्ही चुका केल्यानंतर आपण त्याच्यातनं शिकू. आणि ऑलवेज बी रेडी फॉर द कॉमेंट्स, कारण की कॉमेंट करणारे लोक बरेच असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, तर आपल्या त्याच्यातनं फायदाच होतो. आणि मी प्रत्येक कॉमेंटकडे असं बघतो की याच्यातनं काही हा मला शिकवतोय का, तर जर आपलं जर भलं होणार असेल तर काही हरकत नाही. आणि काही लोकांचे आय नो की निगेटिव्ह कमेंट्स पण असतात, पण ते अवॉइड करायला शिका, बिकॉज तुम्ही जेव्हा ह्या फील्डमध्ये याल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट हे पकडून चालायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि मला असं वाटतं की हा पार्ट अँड पार्सल आहे ह्या जॉबचा, या यूट्यूब जर्नीचा. सो डोंट थिंक ओव्हर इट, डोंट स्ट्रेस इट आउट. आणि मला असं वाटतं की जितकं लवकर स्टार्ट कराल तितके लवकर ग्रो व्हाल.
सो चुका करल्यावरती आपल्याला पण कळतं की काय काय आपण चुकतोय, आपण कुठल्या याच्यात चांगलं करायला पाहिजे, कुठलं चांगलं करू शकतो. सो ट्राय करा की लवकर स्टार्ट करा. आणि लास्ट पार्टमध्ये मी सांगेल की असाच तुम्हाला कॉन्टेंट जर पाहिजे असेल आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी प्लीज मला फॉलो करा. सो माझ्या चॅनलवरती मी ट्राय करतो, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं माझं कॉन्टेंट कशात आहे. तर ही होती माझी टोटल 1 इयरची जर्नी आणि मी याच्यातनं काय काय शिकलो. सो मला असं वाटतं की मला अजून खूप काही करायचं आहे आणि खूप काही अचीव्ह करायचं आहे आणि मी ते करेल. सो स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि हातपाय मारत राहा. एक ना एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही तुमचे गोल अचीव्ह कराल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.